नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र या लोकप्रिय चॅनलमध्ये मी वैष्णवी आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करते. आणि आता आपण पाहतो आहे की निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता नगर परिषद लगेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीची जोरदार तयारी आपल्याला उमेदवारांकडून पाहायला मिळते आहे. आणि अशाच आपण काही इच्छुक उमेदवार आपल्याला त्यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहोत. आणि अशाच इच्छुक उमेदवार आपल्या आज सोबत बोलण्यासाठी आहे. आणि ते का बरं इच्छुक आहे आणि का बरं निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहे, असे कोणते कोणते मुद्दे आणि त्यांना काय इच्छा आहे की आपण निवडणूक लढवली पाहिजे, आपल्या गावासाठी, आपल्या प्रभागासाठी काहीतरी करायला पाहिजे, असे इच्छुक उमेदवार आज आपल्या सोबत आहे. आणि ते म्हणजे भाजपचे वरखेड सर्कल मधून पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे आणि ते आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी आहे. चला तर आपण त्यांच्यासोबत बोलूया. नमस्कार ताई. नमस्कार. आपला परिचय? प्रतीक्षा नितेश कठाणे. मी गटातील अध्यक्ष आहे, बचत गटातील अध्यक्ष आहे आणि ग्रामसंघातीलही अध्यक्ष आहे. मी शासनाच्या ज्या सर्व योजना आहे त्या बचत गटापर्यंत पोहोचवेल, जसे कृषी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभागच्या ज्या योजना आहेत त्या मतदार संघातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे. म्हणून मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. असं वाटते की आपण इच्छुक उमेदवार आहे म्हणून आणि वरखेड मधून आहे म्हणूनच जो आपण वरखेड, मारडा किंवा धामंत्री जो रोड जातो तो त्याची अत्यंत दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून यावर तुम्ही काय सांगाल? आणि मी पंचायत समितीसाठी वरखेड सर्कल मधून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहात, तर तुम्हाला असं वाटेल का की पक्ष तुम्हाला तिकीट देईल, आणि देईल तर ती का देईल, का दिली पाहिजे? नक्कीच मॅडम, कारण आम्ही जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे फार जुने कार्यकर्ते आहे. आणि आमच्या सर्कलमध्ये आमच्या जो एरिया आहे, लहान छोट्या गावाचा एरिया आहे, तिकडे अजून कोणालाच पंचायत समितीची तिकीट मिळालेली नाही आहे. आणि आमचा जनसंपर्क आहे आणि समजा आणि पार्टीसाठी कामं सुद्धा आहे. त्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पार्टीने आमचा विचार करावा आणि आम्हाला तिकीट द्यावी अशी आमची इच्छा आहे. नक्कीच दादा. तर तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये आतापर्यंत मग आता भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही सक्रिय आहात, तर मग तुम्ही असे विशेष असे कोणते विकास कामे केलेली आहेत का? विकास कामे म्हणजे मॅडम, आमचं भारतीय जनता पार्टीची ग्रामपंचायत आमच्या याच्यात आहे 10 वर्षापासून, मागील 15 वर्षापासून समजा. त्या माध्यमातून समजा शासनाच्या आलेल्या सगळ्याच योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निकष असतो, शेवटल्या स्तरापर्यंत पोहोचवण्यापर्यंत. आणि काही वैयक्तिक सुद्धा आम्ही समजा शिबिर असेल समजा काही, किंवा आरोग्य शिबिर म्हणा, असं आमचं चालूच असते. त्यामुळे आमचा संपर्क आमच्या एरियामध्ये बरा आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटते, म्हणजे पक्षाकडून असा वरिष्ठांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल की, आणि तुम्ही तुमच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं केलं आहे, त्या मागचा काही विशेष असा उद्देश आहे का तुमचा समोर? उद्देश तर नाही मॅडम, कारण जर समजा आमचा कसा आमचा जो रोड आहे छात्तरगाव पासून ते ममदापूर पर्यंत, हा खूपच खराब झालेला रोड होता. आणि माननीय आमदार आमचे राजेश भाऊ वानखडे यांनी तो आमदार झाल्याबरोबर लगेच मंजूर करून काम सुद्धा सुरू झालेलं आहे. त्याच समजा इकडे जर तसेच रोड आहे, वरखेड म्हणा किंवा धामंत्री वगैरे हे जे रोड आहे तेही तसेच आहे. पुढील भविष्यात त्याही रोडचं काम माननीय आमचे आमदार राजेश भाऊ वानखडे हे करणारच आहे नक्की. आणि बाकी ज्या समजा आहे समस्या त्याही लवकरात लवकर निघेल. की आता तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून आहे, परंतु तुम्ही भाजपमध्ये आधीपासून सक्रिय आहे, तुम्ही काही जनसंपर्कही सुद्धा वाढवला आहे आणि काही लोकांचे जनतेपर्यंत पोहोचणे, लोकांचं काम करणे हे सुद्धा तुम्ही केलंय. तर तुम्हाला असं वाटते का असा विश्वास वाटतो का की आपल्याला वरिष्ठ नेते तुमच्यावर विश्वास ठेवून तिकीट देतील, आणि सपोज त्यांनी तिकीट दिली तर मग त्यांनी तुम्हाला का तिकीट द्यावी असं तुम्हाला वाटते?
नक्कीच देतील मॅडम, कारण आम्ही बाकी इतर पक्षातील उमेदवारासारखे फक्त निवडणुका आल्यानंतरच फ्लॅशमध्ये येत नाही, कारण आम्ही जनतेच्या सोबत जुळलेलो आहे पहिलेपासून. त्यांच्या सुखदुःखात सहभागी असतो नेहमीच. त्यांच्या काही समस्या असल्या तर त्या शासन दरबारी ताकदीने मांडतो आणि त्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्नही करतो. असाच आमचा समोरही राहील. आणि जर समजा आम्हाला उमेदवारी मिळाली आणि समजा जनतेने आम्हाला काम करण्याची संधी जर दिली, तर हेच कामं आम्ही वरिष्ठ स्तरावर नेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि जनतेला योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आणि हे इतके सारे कामं पाहून आमच्यावर समजा जनतेनेही विश्वास ठेवावा. आणि वरिष्ठांनी, जसे आमचे जिल्हाध्यक्ष जे आहे समजा माननीय रविराजदादा देशमुख आणि आमचे आमदार माननीय राजेश भाऊ वानखडे, हे आमच्या कामावर विश्वास ठेवून आम्हाला नक्कीच आमच्या कार्याचा सन्मान करतील आणि आम्हाला पक्षाची तिकीट देतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. नक्कीच. तर ह्या होत्या वरखेड सर्कल मधून पंचायत समिती या निवडणुकी इच्छुक उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून प्रतीक्षा कठाने. आणि त्यांनी असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे की नक्कीच आम्ही जे लोकांमध्ये आमचा जो जनसंपर्क आहे, लोकांच्या सुखदुःखात सहभागी नेहमीच आम्ही होतो आणि नक्कीच याचा कार्याचा सन्मान करून वरिष्ठ नेते आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला तिकीट देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. धन्यवाद.